ठेवा. सुरू करू. ज्यांना कोणाला पेपर सॉल्व्ह करून बघायचा असेल त्यांच्यासाठी लिंक मध्ये मी डिस्क्रिप्शन मध्ये नाही तर कमेंट मध्ये पिन करून देईन मी. ज्याला कुणाला सॉल्व्ह करून बघायचं असेल त्यांनी सॉल्व्ह करा आणि मग या परत हे आन्सर्स बघायला. सुरू करायचं. All three components, air, water, land, interact to support life. Air, land and water. काय बनतं तिथं? Biosphere. Which domain of environment is the source of mineral wealth? Lithosphere. कुणी? तू चुकीचं केलंय होय. मला वाटलं मी चुकीचं दिलंय म्हणते. व्हॉट इज इकोसिस्टम? परिसंस्था म्हणजे काय? हे का? नाही, हे पण नाही, हे पण नाही, हे. ओनली वॉटर बॉडी काय आहे? ओनली वॉटर बॉडी काय? बायोस्फियर का? हायड्रोस्फियर. खालीलपैकी कोणते वायुमंडळाचे कार्य नाही? प्रोड्यूस मिनरल. हार्मफुल रेज ऍब्सॉर्ब करतं. आपण का इन्सुलेशन मध्ये पण बघितलं, आपण आधी पण बघत होतो. कोण करतंय? ओझोन करते. दुसरे काही गॅसेस असतील ऍटमॉस्फिअर मध्ये त्या करतात. हीट पण कमी करतात, ऍब्सॉर्ब करून घेतात, रिफ्लेक्ट करून घेतात. त्याच्यामुळे टेम्परेचर मेंटेन राहतं. अबायोटिक कंपोनेंट्स इन्क्लूड. फोन बंद करून ठेवा म्हणले ना. कॉल आलाय का? उचल उचल. मला वाटलं आत्ता. हा कोणता टाइम आहे कॉलेजचा? हा का? हो, प्रॅक्टिस साठी. परेड. हा, एनसीसी. तू कॅन्सल करणार आहे ना एनसीसी? करून घे लवकर. नेक्स्ट. अरे आत्ताच कर, आत्ता हाय टाइम. एनएसएस मध्ये जा. काय नाही होत, मी येत नाही मला. अबायोटिक कंपोनेंट्स इन्क्लूड सॉइल अँड रॉक. कार्बन डायऑक्साइड वाढण्याचे कारण? डिफॉरेस्टेशन. कसं डिफॉरेस्टेशन का? मग पाऊस नाही पडला, जंगल तोडला, पाऊस नाही पडला, मग त्याचं कार्बनचं काय घेणं नाही. काय असू शकतं? हा. 10 झाडं ऍब्झॉर्ब करत होती आणि ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट करत होती. आता एकच झाड उरलंय, ते एक किती करणार आहे ना. मग याने काय होणार आहे? तो कार्बन जो 9 झाडांचा शिल्लक उरलाय तो स्टोर होत राहणार ना ऍटमॉस्फिअर मध्ये. कार्बन काय करते? हीट ऍब्झॉर्ब करून ठेवते. जितकं कार्बन जास्त होत राहणार, कारण समजा दरवर्षी आपण पकडू वर्षाला, आधी 10 झाडं होती, 10 किलो कार्बन ऍब्झॉर्ब करत होते, 10 किलो ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट करत होते. आता झालं एकच झाड राहिलं, कार्बन अजून पण 10 किलो निघते ऍटमॉस्फिअर मध्ये. एक झाड किती कन्वर्ट करते? 1 किलो करते. आपण त्याला डबल शिफ्ट वर लावला, आता 2 किलो करते. 8 किलो तरी उरलं ना. दरवर्षी हे 8 किलो वाढत चालले, वाढत चालले, वाढत चालले. संपते फक्त 2 किलो. वाढते किती? 8 ने वाढते. 10 वर्षात 80 किलो. किती हीट वाढणार ना.
काय पुढचं? खालीलपैकी काय शाश्वत विकास दर्शवते? बॅलन्स यूज ऑफ रिसोर्सेस. हे उगाच बारक्या पोरांचे क्वेश्चन घेतलेले आहेत. इथून इथून पुढं नाही. ते करायचे, त्याला टाइम लागतो ना ते क्वेश्चन बनवायला. ह्याच्यात काय डोकं चालत नाही ना इतकं. हे जीके टाइप वाले क्वेश्चन झाले की वन लाइनर. कंपोनेंट रिस्पॉन्सिबल फॉर वेदर फिनॉमिना. ऍटमॉस्फिअर. ह्यातच सगळी हवा आहे, सगळं पुढं होते. ऍटमॉस्फिअर मध्ये पण कोणती लेअर आहे ती? कोणत्या लेअर मध्ये होते? स्ट्रॅटोस्फिअर आहे का मग? तुझी सासू होतं ना. ट्रोपोस्फिअर. तुझी ट्रिक तुलाच आठवत नाही. ते वरती. त्याला आयनो ठेवा, त्याला आयनोस्फिअर ठेवा त्याला. Human interference is mainly observed in नॅचरली. मग तिथं आर्टिफिशियल आलं असतं ना. ऍटमॉस्फिअर मध्येच होतो ना. नॅचरल. झाड तुडून आण, प्राणी पकडून आण. हा. आणि अपर ऍटमॉस्फिअर तर काय आयनोस्फिअर आणि ते सगळे तिथं काय जाताच येत नाही. ओव्हर यूज ऑफ soil degradation. Which one is an example of mutual dependence? Plant and animals. एअर कोणावर डिपेंड करते? एनिमल एअरवर करते, पण एअर एनिमल वर नाही करत ना. सन आणि मूनचा काही संबंधच येत नाही. प्लांट सॉइल वर डिपेंड करते, पण सॉइल प्लांट वर डिपेंड नाही करत. काय झालं? आम्हाला पण सांग. हा हा हा. काय? हा का? सन आणि मून गेलंय होय. आन्सर वाला काढायला पाहिजे मी. थांबा, कुणी काय केलं ते बघायला नको. मग इथं आधीच दिसत ना सगळं. Hydrosphere comprises all water bodies. Greenhouse gases are आपण तो व्हिडिओ बघितला होता, तो काय म्हणायचा कंपोस्टिंगनी. किती भारी तो डेंजर लॉजिक देत होता. Which one of the following is an environmental issue? लो इन्फ्लेशन काय आहे? इकॉनॉमिक इश्यू आहे. लिटरसी काय आहे? सोशल इश्यू आहे. मायग्रेशन पण काय आहे? सोशल इश्यू आहे. आता आपण त्या पुढच्या चॅप्टर मध्ये बघणार आहे, जो आपण आता सोडला चॅप्टर त्यात बघणार. Which concept explains the balance of nature? निसर्गाचा समतोल स्पष्ट. बायोडायव्हर्सिटी. काय? हे काय होतंय? ओके ओके ओके. The layer with highest temperature and pressure is सर्वात जास्त तापमान आणि दाब असलेला थर कोणता?
क्रस्ट कस काय सगळ्यात बाहेर आहे क्रस्ट. इनर कोर सगळ्यात डीप काय इनर कोर आहे त्याच्यात सगळ्यात जास्त प्रेशर असणार. मी समजा मी इथं खाली सगळ्यात खाली आहे. सगळे माझ्यावर येऊन बसले. सगळ्यात जास्त प्रेशर कोणावर असणार माझ्यावर का जो सगळ्यात वर आहे त्याच्यावर. माझ्यावर. सगळ्यात डीप मध्ये कोण आहे इनर कोर त्याच्या बाहेर काय आउटर कोर मेंटल क्रस्ट. मेंटल मध्ये पण इनर आउटर आणि अजून एक लेअर आहे एस्टोनोस्फियर ती कुठं असती. which layer lies just beneath the crust. मेंटल. लिथोस्फियर म्हणजे काय जमीन. जमीन. आणि एस्टोनोस्फियर म्हणजे काय एस्टोनोस्फियर म्हणजे काय जाऊ द्या पुढे हाय क्वेश्चन. which of these best defines a rock. A natural mass of mineral matter. Hardened soil नाही. Man made mixture नाही. A single crystal structure पण नाही. Which of the following are examples of metamorphic rocks. metamorphic म्हणजे रूपांतरित खडक. परिवर्तित लिहिले रूपांतरित पण काय काय होतं ग्रेनाइट आणि बेसॉल्ट. बेसॉल्ट काय होतं जे ज्वालामुखीतून बाहेर पडते त्याला आपण बेसॉल्ट म्हणतो. चेक करून एकदा कन्फर्म करू शकतो. सँडस्टोन ते हे ना सँडस्टोन आणि लाइमस्टोन कसं आहे कन्व्हर्टेड असते पण थांब 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 मेटामॉर्फिक मार्बल स्लेट मला वाटतं नॉट होतं काय हा हेच सँडस्टोन आणि लाइमस्टोन. हा का थांबा नाही मार्बल आणि स्लेट. तुमचंच बघितलं मी चुकून तुम्ही ते केलेलं आहे ना. Where is asthenosphere located in the Earth's surface structure? तुम्ही ते बघायचं सोडून द्या. इथं आहे ना इथं आहे ना ज्यावेळेस बघायचं असेल ना ज्यावेळेस डाऊट येईल ना त्यावेळेस बघा आधीच नका बघू. नाही काय पृथ्वीच्या रचनेत एस्ट्रोस्फियर कुठे आहे कुठे आहे कस काय बरोबर आहे हा का आउटर कोरला नाही ना. आउटर कोर कसा आहे सॉलिड लिक्विड लिक्विड सेमी लिक्विड म्हणू आपण. सेमी सॉलिड सेमी लिक्विड. एस्ट्रोस्फियर कसा आहे क्वेश्चनच एस्ट्रोस्फियरचा आहे कुठे कुठे काय करती. एस्ट्रोस्फियर कसं आहे सॉलिड आहे लिक्विड आहे सेमी सॉलिड आहे सॉलिड आहे का बर बर बघू मग आपण पुढे बघू सॉलिड आहे का काय. आपला लावा कुठून येतो एस्ट्रोस्फियर मध्ये येतो मग तो सॉलिड आहे का लिक्विड आहे लिक्विड आहे. What is the main difference between intrusive and extrusive rock? आतले आणि बाहेरचे. केमिकल कंपोजिशन कसं असणार केमिकल कंपोजिशन केले का कूलिंग लोकेशन आणि ग्रेन साइज. इंट्रुसिव्ह म्हणजे आतला एक्सक्लुसिव्ह बाहेरचा. जो बाहेरचा लवकर थंड होणार का आतला लवकर थंड होणार बाहेरचा. मग त्याचे ग्रेन्स कसे असणार
फाईन ग्रेन्स असणार, एकदम बारीक 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 बारीक. जो स्लो कूल झालाय त्याचे ग्रेन्स मोठे मोठे असणार, कोरस असणार, जास्त खरबुड. Which process is responsible for sedimentary rock formation? कूलिंग ऑफ लावाने काय होतं? हम्म? नाही, जाऊ द्या, आन्सर सांगा आधी. आन्सर काय आहे? तेच आहे, मी जे टिक केलंय तेच आहे का दुसरे? हा, बघून सांगताय का? काय चुकलंय? इरोजन आणि डिपॉझिशन. इरोजन कसं काय? इरोजन काय अर्थ काय आहे दोन शब्दांचा? इरोड केलं, तुकडे तुकडे पडून त्याचे तुकडे होऊन एका ठिकाणी डिपॉझिट झाले, जमा झाले, आणि मग कंप्रेशन. कूलिंग लावाचं काय आहे? कोणता रॉक म्हणतात? बेसॉल्ट. कंप्रेशन ऑफ मॅग्मा काय नाही तसलं. हीट अँड प्रेशर. हीट अँड प्रेशर आहे ना. सेडिमेंटरी, सेडिमेंटरी, बरोबर बरोबर. इरोजन आणि डिपॉझिशन. आणि कुठं फॉर्म होतात हे? पाण्यापाशी नाही, पाण्याच्या खाली. पाण्याच्या खाली. हा, आता नदी, नदीने दगडाचे तुकडे करून 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 आणले, ते कुठं पडले? जाऊन पाण्यात पडले, समुद्रात गेले. त्याच काय झालं? पाण्याचा वरून फोर्स लागतो ना. आपण त्यावेळेस बोलत होतो की पाण्याच्या खाली जाऊन बघा, डोक्यावर असा दाब आल्यागत होत. जितकं खाली जाणार तितकं प्रेशर वाढणार. इनर कोर जितकं खाली चालले तितकं प्रेशर वाढते, जितकं वर या प्रेशर कमी होत चालले. जमिनीवर या, जमिनीच्या वर चाला, प्रेशर कमी होत जाते, मग नाकाचा गोळाना फुटतो. सातवं ना, इरोजन अँड डिपॉझिशन. हे काय थोडं कन्फ्युजिंग. विच प्रोसेस इज रिस्पॉन्सिबल फॉर? ह्या दोन्ही प्रोसेस आहेत, ही पण आणि ही पण. पहिली प्रोसेस ही, म्हणून आपण ही केली सध्या. Which of the following contains fossils most commonly? Sedimentary. की वाहत वाहत आले, कुठून तरी वाऱ्याने वाहत येतंय, इकडून काही येतंय, पाण्यात मासे मेले. मासे मेले तर काय झालं? त्यांची हाडकं तिथंच राहिली ना. मग ते जे वाहून दगड येतात, मिनरल्स येतात, त्याच्यामध्ये सापडले ते. किंवा मग इथं प्राणी मरून पडलेत, अचानक जमीन दसली खाली, त्याच्यावर दुसरं आलं, दुसरी जमीन आली, ते पण काढले गेले ना अचानक. सेडिमेंटरी रॉक. शेत काय लावाच आलेला असतोय आतून, तर काही संबंध नाही, सगळं जळालेलं असते. मेटामॉर्फिक मध्ये पण सगळं हीट आणि प्रेशरनी सगळं चेंज झालेलं असते. लावा बेड तर काय लावा असतोय. राहिलं काय? सेडिमेंटरी. The uppermost solid part of Earth includes the crust and upper mantle is called lithosphere. Which rock is used in construction and also formed by cooled magma? आपण आताच बघत होतो की मार्बल तर कन्वर्ट होऊन, लाइमस्टोन पण कन्वर्ट होऊन. लाइमस्टोन कसा बनतो? लाइमस्टोन कसा बनतो? काय त्याचा मटेरियल? चुना. चुना कुठून येतो? व्हॉल्कॅनो?
मेलेली जी मासे आहेत त्यांची हाडकं, कोरल्स. मग हे पण कुठं बनतं जास्त करून? पाण्याच्या खाली, प्रेशर मध्ये. द फॉर्मेशन ऑफ न्यू रॉक्स फ्रॉम मॉल्टन मटेरियल इज कॉल्ड. Formation of new rocks from molten material is called igneous formation. ठीक आहे मराठीत. द्रवित मॅग्मा पासून नवीन खडक तयार होण्यास काय म्हणतात? Igneous formation. काय केले बघू कोणी काय केले. ग्रॅनाइटचं पण कोणीच नव्हतं केलं बरोबर. हिचं पण कोणीच नाही केलेलं. रेडियस ऑफ अर्थ डायमीटर किती असेल? 10,000. आता इथं एक्झॅक्ट आहे ना आकडा. 12,600 700. हा. Basalt is found in large quantities in Deccan Plateau. आपली जागा. Sedimentary rocks are often found in river beds. आपण वरच बोलत होतो ना. हो कोणी काय लिहिले? वॉल्कॅनो कसं काय? नियर वॉल्कॅनो तर मग इग्नियस रॉक्स आहेत ना. Which type of rock can undergo all three transformation in rock cycle? All of the above. सगळे जातात. What are the forces called that originate from inside the earth and cause changes on the surface? Hmm? Which of the following is the result of sudden endogenic forces? दोन टाइपचे असतात, स्लो आणि सडन. फोल्डिंग कसं आहे? स्लो आहे, हळू 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 हळू. हिमालय कसे बनल्यात? फोल्डिंगनी बनल्यात. बरेच हजारो लाखो वर्ष गेले ते बनायला. काही एकदमच झटका लागतो. फॉर्मेशन ऑफ प्लेट्यू पण कसं आहे? लय टाइम लागलेला आहे. हजारो लाखो वर्ष लागलेत त्याला पण. वेदरिंगला पण काय वेदरिंगचा संबंधच नाही. वेदरिंग काय? वेदरच्या इफेक्टनी रॉकवर होणारा परिणाम, मग त्यांनी ते तुटून पडतो, सेडिमेंट पडतात ते. What is the place inside the earth where an earthquake originates? Focusच ना? Epicenter? The point. फोन उघडे आहेत का तुमचे? बंद करा बंद करा. काय सांगितले? डाऊट आधी लगेच तुम्ही डाऊट नका आणू. मग तुमच्यात फरक काय झाला कळणार कसं ना? तुम्हाला लक्षात राहतंय तुम्ही जे चुकवले, कारण त्यावेळेस मी सांगितले होते आन्सर्स. सांगितले, तुलाच सांगितले होते. हा. नाही नाही नाही, सगळे सांगितले होते, जवळ बऱ्यापैकी सांगितले होते सगळे. तुमचा झालाच नव्हता पेपर. The point on the earth's surface directly above एपिसेंटर. फोन बंद झाला, तुमची उत्तर बंद झाली. थांबा, ही जमीन आहे, ही जमीन आहे. हा, ही जमीन आहे. भूकंप कुठं आलाय? इथं आलाय. हा, का आलाय? इथं ओरिजिनेट झालाय भूकंप. ही प्लेट इथली हल्ली. ह्याला काय म्हणतात? ओरिजिनेट भूकंप कुठं झालाय? इथं झालाय. एपिसेंटर.
फोन बंद झाला सगळंच तू फोन खाली ठेव. हा, इथं बोलतोय ना मी, इथं लक्ष द्या. काय होतं? फोकस. वरती काय असतं ह्याच्या एकदम? एपिसेंटर. तुम्ही चुकवलेले. तुम्ही सेम आन्सर केले का? आता काढा फोन, आता काढा फोन, आता दाखवा मला. दाखवा का मला? इथं आहे ना मला. किती आहे हा? चौथा? तिसरा आणि चौथा ना? दोन जणांनी बरोबर दिले. फोकस फोकस दोन्ही ठिकाणी फोकस झाले का हे चुकून? थांबा थांबा थांबा. त्यात त्यात काहीतरी चुकवलंय मी, म्हणजे करेक्ट आन्सर वेगळं दिलंय. व्हॉट इज द प्लेस इनसाइड द अर्थ वेअर अन अर्थक्वेक ओरिजिनेट्स? फोकस. ओरिजिनेट कुठून करतं? फोकस वरून ओरिजिनेट करतं. फोकसच्या वरचा पॉइंट काय आहे? एपिसेंटर. इथं काय लिहिलंय? द पॉइंट ऑन द अर्थ सरफेस डायरेक्टली अबोव्ह द अर्थ फोकस. अर्थचा फोकस इथे, वरच्या अबोव्ह. कोणता आहे? एपिसेंटर. हा, मग ते चुकून ते हे बरोबर झालंय त्याच्यात. एक मार्क अजून एक्स्ट्रा करून घ्या तुम्ही. काय नाही, चेंज करून देतो, बास का. द मुवमेंट ऑफ लिथोस्फेरिक प्लेट इज ड्यू टू? काल आपण कन्व्हेक्शन बघितलं. कन्व्हेक्शन म्हणजे काय? कन्व्हेक्शन करंट म्हणजे काय? आपण 3 वेज ऑफ हीट ट्रान्सफर बघितले: कंडक्शन, कन्व्हेन्शन आणि रेडिएशन. कंडक्शन काय होतं? मग ते बाकीचे दोन पण हीट ट्रान्सफरच आहेत ना. हा, सॉलिड टू फ्लुइड फ्लो करतं. सॉलिड टू फ्लुइड किंवा मग फ्लुइड टू फ्लुइड. आतमध्ये तो लावालाच गरम करतोय ना, नाही तर मग आतला जो कोर आहे त्यातून ट्रान्सफर होतोय बाहेर, त्यातून बाहेर कंडक्शननी, आणि मग इथं अचानक हे लिक्विड आलं मधी. ते लिक्विड कसं होतंय मग? ती प्रोसेस कोणती? कन्व्हेक्शन. सॉलिड टू लिक्विड. Which of these is an example of exogenic forces? Wind erosion. एक्झोजेनिक म्हणजे बाहेरून. इंडोजेनिक, एक्झोजेनिक. बरोबर चुकीचं दिलंय. The formation of meanders and oxbolex is caused by reaction. मेंढर कसे असतात? मेंढर म्हणजे काय? वळण. मेंढरा सारखं कुठं पण. A cone shaped hill formed by volcanic material is called? Tectonic hill. A cone shaped hill formed by volcanic material. टेक्टॉनिक हिल असं काही नसतं. फोल्ड माउंटेन, जमीन फोल्ड होऊन झाल्यात. व्हॉल्कॅनिक माउंटेन, लावा आला, थंड झाला, परत त्याच्यावरती लावा आला, थंड झाला, लेअर 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 होत जाऊन ते एक मोठा माउंटेन झाला. कोणत्या टाईपचा लावा असेल तो? ऍसिडिक, बेसिक? बेसिक लावा कसा होता? आपण टाइप्स ऑफ लावा पण बघितलं होतं. एक लावा असतो जो वाहत जातो, एक लावा असतो जो घट्ट असतो. मग माउंटेन कोणत्याचं बनणार आहे? जो घट्ट आहे त्याचं का जो पातळ आहे त्याचं? हा, जो घट्ट आहे त्याने काय होणार? तो जागेवर थंड होणार ना, की बाहेर आले लगेच थंड झालं. पातळ आहे तो लाखो, हा तो 100, 150, 400 किलोमीटर वाहत गेलाय पुढं. महाराष्ट्राचा पठार किती लांबी? 800, 850 किलोमीटर आहे ना. ते कसं, कोणता लावा आहे तो? बेसिक लावा. बेसिक लावाने कोणता दगड बनतो? बेसॉल्ट.
हम्म? ह्याला कोणता लावा आहे? ऍसिडिक लावा. ऍसिडिक लावा म्हणजे सिलिकॉनचं कंटेंट त्याच्यात जास्त आहे. The steep vertical rock face formed by sea waves is called. फोन नका बघू ना तुम्ही. मी फोन बघण्यासाठी नाही विचारत तुम्हाला. तरी पण नाही बघायचा. जो पण मी म्हणत नाही बघा तो पण नाही बघायचा. काय इंडिपेंडेंट लावीन? इंडिपेंडेंट लावीन घरी मग. Which of the following landforms is created by glaciers? एस्चुरी काय असते? सांगितलेले शिकवलेले. वाजलो का? सी किंवा डी. तुमचं काय? काय वाजती का? ए वाटते का? नॅरो व्हॅली फॉर्म बाय रिव्हर इन द माउंटेन्स. डोंगराळ भागात नदीने तयार केलेली अरुंद दरी. नदी ज्यावेळेस फ्लो करते त्यावेळेस आपण अजून काय बनवते नदी? मेंढर बनवते. तिथं सुरुवातीला झालं. एंडिंगच्या वेळेस काय बनवते? डेल्टा बनवते. आपण काय बघितलं? दोन प्रकारचे एंडिंग होतात. समुद्राला मिळताना जी लांब नदी असती ती काय करते? सगळ्या नद्या समुद्रालाच मिळतात. ती कोणाला जाऊन मिळती पुढं? मला काय माहिती. ती एका दुसऱ्या नदीला मिळती. ती नदी पुढे जाऊन दुसऱ्या नदीला मिळती आणि मग ती जी तिसऱ्या नदीला मिळाली ती जाऊन समुद्रात जाते. सगळ्या समुद्रातच जातात. कुठं वीर नाही कुणी खांदलेली मध्ये गायब झाली नदी. ट्रिब्युटरी आहेत त्या सगळ्या. एक नदी दुसऱ्या नदीला जाऊन मिळती, एक नदी दुसऱ्या जाऊन मिळती, ती पुढे जाऊन मिळती दुसऱ्याला. ट्रिब्युटरी आणि डिस्ट्रीब्युटरी आपण बघितलं होतं. डेल्टा आणि एस्च्युरी. डेल्टा काय? नदीचा फ्लो कमी झाला, मग जे काय इरोजन करून आणले होते दगड दगड तर नाही राहिले आता, गाळ माती ते येऊन डिपॉझिट करत जातं. मग कसं नदी आली इथं, इथं डिपॉझिट केलं, दोन भागात झाली. इथं डिपॉझिट केलं, दोन भागात झाली. इथं डिपॉझिट केलं, दोन भागात झाली. असं करता करता लय मोठं जाळं होतं. त्यालाच काय म्हणतो आपण? डेल्टा. इस्चुरी काय? हा डोंगर आहे, आली जोरात आणि इथं समुद्र आहे. डायरेक्ट कसलं डेल्टा नाही, डिपॉझिशन नाही, काय नाही, डायरेक्ट समुद्रात. tidal mouth where river tidal mouth of river where it meets the sea. तू चुकवलेले. ठीक आहे, हे डिस्ट्रीब्युटेड, हे वेगळं. काय? व्हॉट इज द की एजंट ऑफ इरोजन इन डेझर्ट्स? काय? वारा. Which term refers to the horizontal movement of plates along fault lines? बी. तीन मुवमेंट होत्या, कोणत्या होत्या आठवतंय का? हा हा. अजून
ह्यातच झालं ना, मग ह्यातच झालं ना ते. एक खाली गेली एक वर गेली. अजून काय? कन्वर्जन, डायव्हर्जन आणि ट्रान्सवर्स. हे कोणते? हॉरिझॉन्टल कोणती? हम्म? ही एक ही एक प्लेट आहे, ही एक प्लेट आहे. ह्या दोन्ही इकडे यायला लागल्या. ही इकडे येते, ही इकडे येते, जवळ येतात. हम्म हम्म ओव्हरलॅप झाली काही, एक वर गेली एक खाली गेली. इथं विचारले काय? टू द हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ प्लेट अलॉंग फॉल्ट लाईन्स. फॉल्ट लाईन म्हणजे काय? जिथं क्रॅक गेलेला आहे का, जिथं सेपरेट झालेली आहे. इथं सेपरेट झालेली आहे का? नाही. सेपरेट कुठं? जिथं चिटकलेली आहे. आणि ती एक इकडं सरती आणि एक इकडं सरती. कोणतं? काय तिसरं काय होतं? ट्रान्सफॉर्म बाउंड्री. काय केलंय ती? Landform created by deposition of sediments at the delta. डेल्टा कसं लक्षात आहे बरोबर? एस्च्युरी लक्षात ठेवा. डेल्टाचं ऑपोजिट एस्च्युरी. हा, आपल्या कोकणात नद्या, कोकणात कधी ऐकलंय का डेल्टा झालाय तिथं? नाही. तिथं तिथं चढती भरती होती. तिथं बघा ना, इथं लिहिलंय काय? जिथे नदी समुद्राला मिळते आणि ज्या ठिकाणी भरती ओहोटी होते ते सागरी मुख. कोकणातल्या नद्यांना, कोकणातल्या नद्यांना पाणी उतरतं, पाणी वाचत जा ना मराठी. Tsunamis are generally triggered by वादळ, अंडरसी अर्थक्वेक. सुनामी म्हणजेच काय? समुद्राखालची भूकंप. तो भूकंप काय येतो? ह्या तीन प्लेट्स, ह्या तीन प्लेट्स मुवमेंट मुळे. Which condition leads to the formation of an estuary instead of a delta? ते तर डेल्टाचं कारण आहे. नदीच्या तोंडीशी जास्त काळ साचणे ह्याला आपण डेल्टा म्हणतो. नदी समुद्राला मिळण्याआधी उपनद्यात विभागते, ते पण डेल्टाचंच फीचर आहे. हा, सीच आहे. नदी शांत समुद्राला मिळते असं काही नाही. आपल्याला अँसरच्या जवळ जवळ जायचे. कमी किंवा नाही पण म्हणा सध्या. नदीवरून डोंगरातून आली, बिल्डिंग वरून पाणी होता, ते खाली काही जमा करणार नाही ना, सगळं घेऊन जाणार. रिव्हर नीड्स लो सेडिमेंट लोड अँड स्ट्रॉंग टायडल करंट्स. लय जोरात वाहतं पाणी. वायू. Which gas in the atmosphere is most abundant? नायट्रोजन. कोणती गॅस आहे ते बघायचं बंद करा. नाही, तिला म्हणतो वायुमंडळातील सर्वाधिक नायट्रोजन. आर्गॉन लय कमी. ऑक्सिजन, कार्बन पेक्षा पण कमी. ते कार्बन आहे, त्याच्या पण कमी. Which layer of atmosphere contains? नक्की स्ट्रॅटोस्फिअर. किती लेयर आहेत ऍटमॉस्फिअरच्या टोटल? 5. सगळ्यात खालची, सगळ्यात वरची, बाहेरची एक्झो, मधली मेझो. उरल्या 2च, त्याच लक्षात ठेवायच्यात.
त्यात पण वरची आयनोस्फिअर आणि खालची स्ट्रॅटोस्फिअर. Which of the following gases is primarily responsible for global warming? कार्बन डायऑक्साइड. का? हीट स्टोर करून घेतं. Which layer of atmosphere is closest to Earth's surface? ट्रोपोस्फियर. थर्मोस्फियर कोणतं? वरती. त्यालाच काय दुसरं नाव? आयनोस्फियर. वातावरण गरम कशामुळे राहतं रात्रीचं? कार्बन डायऑक्साइड. वायुमंडळ पृथ्वीच्या पृष्ठभागाला तापवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? कालच बघितलं आपण. The process of heating of the Earth's surface by atmosphere is called by atmosphere. काय? नक्की? फायनल? ग्रीन हाऊस. रेडिएशन काय? हीट बाहेर चालली विदाउट एनी मीडियम, जस की स्पेस मधून चालली बाहेर. इव्हॅपोरेशन काय? पाण्याचं वॉटर वेपर मध्ये कन्वर्ट केलं. कंडेन्सेशन काय? जे वेपर झाले ते थंड झालं आणि परत थंड होऊन पाणी झालं. The layer where most weather phenomena occur is? नक्की? क्लाउड्स, आपलं कार्बन, हे सगळं सगळं कुठं जमा होतं? सगळं ढग कुठं असतात? स्ट्रॅटोस्फिअर मध्ये. ट्रोपोस्फिअर मध्ये. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये क्लिअर असतं, तिथं विमान उडतात. Which gas absorbs harmful ultraviolet rays from the sun? Ozone. Standard unit for measuring atmospheric pressure is? Watt का? एक बार, 12,000 बार. एक बार कितीच असतो? बरं, कोणतं इक्विपमेंट कोणतं वापरलं जातं ते सांग. बॅरोमीटर. कुणी सांगितलं? आत्ताच सांगितलं का? हा हा हा. ट्रेड विंड्स बिलो रेग्युलरली. बिलोच म्हणतोय. ब्लो रेग्युलरली इन विच डायरेक्शन? ट्रेड विंड्स. हा, इक्वेटरला. पण पुढं कोणती डायरेक्शन? डायग्राम बनवू का ती? डायग्राम बनवता येईल का ती? हा हा, एकच लाईन आहे. कशी? अर्थ होती. हा, इक्वेटर. ट्रेड विंड कशा होत्या? कोणत्या डायरेक्शनला होत्या? हे काय? इकडं इकडं इकडे इकडेच का? अर्थची मुवमेंट अशी. मग हे बॅकवर्ड झाल्यासारखं वाटतं. मग ही ज्या डायरेक्शन मधून येते त्या डायरेक्शनचं नाव असतं विंडला. ही कुठून चालली? नॉर्थ, साऊथ, वेस्ट आणि ईस्ट. ही कोणती झाली? साऊथ ईस्टर्न. ही कोणती झाली? नॉर्थ ईस्टर्न. इथं काय दिलंय? ईस्ट टू वेस्ट नियर इक्वेटर. हा, ईस्ट टू वेस्टच चाललेत ना. ईस्ट आहे, वेस्ट आहे, कुठं चाललंय ही डायरेक्शन? ईस्ट टू वेस्ट. Which instrument is used to measure air pressure? Barometer. कोण ठेवा, लगेच नका बघू. The temperature at which air becomes saturated and condensation begins. Freezing point काय? हा हा, माउंटेन ड्यू. फ्रीजिंग पॉइंट काय? जिथं
पाणी फ्रीज व्हायला सुरू होतं. 1 डिग्रीला होतं. मला नाही माहिती, सांग. बॉइलिंग पॉइंट 100. आणि ह्युमिड पॉइंट जिथं पाण्यात स्पेसिफिक पॉइंट सांगता येईल का? नाही, जाऊ द्या. विंड इज एयर प्रेशर का टेम्परेचर का हाइट का ह्युमिडिटी? एयर प्रेशर का टेम्परेचर? नक्की नक्की. हा. कसं काय काय? नाही, विंड जास्त नाही. फ्लो कसा होतो एअरचा? हाय टू लो. टेम्परेचरचा पण कसा होतो? हाय टू लो. एनर्जीचा फ्लो कायम हाय पासून लो पर्यंत होणार. तू काल तिथे स्टेरिंग वाला म्हणत होती का गरम करायचं असं असं? ते काय आहे? ते आपण वर्क डन करतो त्याच्यावर, मग ते गरम होते. जाऊ दे, नंतर सांगू. ते हे झालं की सांगतो. समजा एक ही बॉडी आहे 100 डिग्रीला आणि एक आहे 0 डिग्रीला. तर हे ह्याला थंड करणार का हे ह्याला गरम करणार? कोणाचं ह्याला हे गरम करणार ना. हे तोपर्यंत ह्याला गरम करणार जोपर्यंत हे दोघं इक्वल होत नाही. थर्मोडायनामिक्स. पण ह्याची जर हीट काढून घ्यायची असेल तर मग काय करायला लागणार? ह्याच्यावर वर्क डन करायला लागणार. हीट काढायची ह्याच्यातून. ह्याला आपल्याला एनर्जी द्यायला लागणार. काढण्यासाठी काम करायला लागणार. एसी काय करतं? आतली हवा काढून घेतं, ओढून घेतं गरम हवा आणि बाहेर सोडतं. पण बाहेरची गरम हवा ऑटोमॅटिक आत येते ना. त्याला काही मशीन नाही लावायला लागत. आतली गरम हवा बाहेर काढायला मशीन लागते, एसी लागतो आपल्याला. काय होतं? विच लेअर प्रोटेक्ट्स अस फ्रॉम which layer protects mesosphere? Which gas is used by plants? Atmospheric pressure is. आणि फक्त जर प्रेशरचं म्हणलं तर अजून ह्याच्यापेक्षा जास्त प्रेशर कुठं असणार? नाही नाही, हे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर झाला. आता मी फक्त प्रेशर म्हणतोय. ऍटमॉस्फिअर काढून घ्या, फक्त प्रेशर. आता कुठं सगळ्यात जास्त असणार? पाण्यात. पाण्याच्या खाली, त्याच्या खालच्या लेअरला, त्याच्या खालच्या लेअरला, फार पुढपर्यंत इनर कोर पर्यंत. इनर कोर पर्यंत सगळ्यात जास्त, एक्झोस्फिअरला सगळ्यात कमी. लय जोरात जोरात वारं वाहतं, 50 किलोमीटर पर आवर असं. त्याच काय संबंध नाही इथं. What are jet? What is an air mass in meteorology? काय असू शकतं हवामानशास्त्रात? एअर मास म्हणजे काय? काय असू शकतं मग? ते नाही तर मग काय? हे नाही ना? ए नाहीये ना? काय ए नाहीये ना? बरं, ए नाही. उरले 3. काय मग आता? एअर मूव्हिंग वर्टिकली इन सायक्लोन. एचे आन्सर बघितलं काय? लार्ज बॉडी ऑफ एअर मास. लय हवा म्हणजे अशी 1 किलोमीटर, 100 किलोमीटर, 100-200 किलोमीटर एरिया मध्ये एक सेम टेम्परेचरची एअर आहे.
थंड हवा, गरम हवा ती कशी तुकड्या तुकड्यात नाही माहीत, अख्खा लार्ज एरियामध्ये स्प्रेड असतील, त्याला म्हणतो एअर मास. काय टेम्परेचर सेम आहे, ह्युमिडिटी सेम आहे. व्हॉट कॉजेस ग्लोबल विंड पॅटर्न्स, जागतिक वाऱ्यांचे नमुने कशामुळे तयार होतात? हम्म? नाही. आपण लय वेळा बोललोय. बी. आपण काल इन्सुलेशन पण बघितलं होतं, त्यात आपण डायरेक्ट नाही बोललो हे, पण सगळे इंटरकनेक्टेड आहे. एक जरी टॉपिक केला ना, बाकीचे 4-5 टॉपिक तुमचे मनाने झाले असतात, फक्त तुम्ही थोडं डोकं लावायचंय. जोडता आलं पाहिजे. बघा बघा पुढं, लास्ट वाला आता जवळ चालू संपत आले. Which chemical is used by plants to absorb sunlight during photosynthesis? हे पटापटा घेऊन टाकू, कारण हे एक्स्ट्राचे क्वेश्चन मी उचलले. कार्बन डायऑक्साइड. पुढचं. Which chemical is used by plants to absorb sunlight? क्लोरोफिल ना. कार्बन डायऑक्साइड केमिकल आहे का? कार्बन डायऑक्साइडला काय संबंध नाही, क्लोरोफिल ला यूज करत ना. मी दुसरं बघतोय जरा, मी ते हे लावतोय ह्याच. चला पुढचं. Which nutrient primarily boosts chlorophyll production? नायट्रोजन. त्याने काय होतं, प्लांट्स ग्रीन जास्त होतात. ग्रीन कलर साठी महत्वाचं आहे. प्लांटची ही काय, ह्या ग्रोथ साठी, लीफ आणि स्टेम ग्रोथ साठी दिले का. व्हॉट इज द मेन रोल ऑफ नायट्रोजन? लीफ अँड स्टेम ग्रोथ. Which function is phosphorus most responsible for plants? पोटॅशियम कशासाठी? नाही. improves disease resistance and fruit quality. करून सांगू ना. थर्डचं काय होतं? इम्प्रूव्ह. सपोर्ट्स डेव्हलपमेंट अँड फ्लॉवरिंग. फोर्थ आहे ना. आणि फिफ्थ बरोबर. प्रायमरी helps in chlorophyll formation, aids in hormone production, increase water absorption, boost flowering. काय याचं? aids in hormone production and enzyme activity. Iron. DNA साठी नाही, क्लोरोफिल साठी मला वाटते. क्लोरोफिल साठी. क्लोरोफिल बनवण्यासाठी. What is the function of calcium in plant development? नक्की. help in energy, नाही. regulate water, strengthen walls and root tips. Why is magnesium essential? लक्षात ठेवा, विचारू शकतात. आज मला तर विचारलेले नाहीयेत, पण काय सांगता येत नाही. आता आता विचारू शकतात. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ सल्फर? नेसेसरी फॉर प्रोटीन सिंथेसिस अँड क्लोरोफिल फॉर्मेशन. चेक करू दे, हेच मला वाटते.
मला वाटलं तेल असतं ते हिल असतं. 71% पाणी आहे, 29% वॉटर आहे, आपलं लँड आहे. विच फॉर्म ऑफ वॉटर इज हे असले क्वेश्चन पाहिजे नव्हते ना. फ्रेश वॉटर इन रिव्हर्स आईस. ओनली डी. डी तर अबंडंट मध्ये आहे ना, अबंडन्स मध्ये, नॉट अबंडन्स. फक्त ए आणि बी नाही का? किती मस? मस म्हणजे किती? बरंच म्हणजे किती? चांगलंच म्हणजे किती? 2% होते. ग्राउंड वॉटर पण किती 0 मध्ये होतं. हे तिन्ही पण आहेत, ए बी सी. हेच केलंय फक्त, डी केलंय ना. हे अबंडन्स मध्ये नॉट बघितलं नाही वाटतं तू. तू म्हणली होती मला वाटते की तू बघितलं नाही, तू नंतर बघितलं. व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ फ्रेश वॉटर? ओशन आहेत का? नाही. डिसॅलिनेशन प्लांट्स नाही. डिसॅलिनेशन करून करून किती करणार आहे, त्याला पण एनर्जी लागणार. मग सेपरेट करायची ना, मिक्स करायला नाही लागणार, काढायला लागणार. पाणी किती तापवणार ना, कंडेन्सेशन करून इव्हॅपोरेशन करून मग ते साईडला त्याला बघितलं असेल ना, त्याला म्हणतात डिसॅलिनेशन करणं. की मिठाचं पाण्याला गरम करायचं, मग ते वरच्या झाकणाला थंड होणार आणि टिपके टिपके साईडला कलेक्शन होणार. काय तेच बघितलं ना आता काय? हा, सरफेस कॉल्ड भरती आणि ओहोटी. भरती आणि ओहोटी तर फक्त सरफेस वर आहे ना. इथं काय लिहिलेलं आहे? मुवमेंट ऑफ वॉटर वर, म्हणजे पाण्यावर, पाण्याच्या वर, खाली, वॉटर सायकल. जमिनीच्या वर पण होती, जमिनीच्या खाली पण होती आणि जमिनीवर पण होती. Which of the following is not part of water cycle? Only D. ते तुम्हाला ट्रिक सांगितलं होतं ना सरांनी. ओनली असलं की त्या ट्रिक आता लक्षात नाही ठेवल्या अजून. हा, मग म्हणून तर डोंट टाकली ना, कारण हा पेपर नाही. हा हा हा, कारण कोणत्या तरी पेपर मध्ये तुम्ही ते त्या ट्रिका लक्षात ठेवल्या होत्या, चुकीचे आन्सर. हा हा, येत असून पण ट्रिकच्या नादी लागून ट्रिक कुडवा करायचे जिथं तुम्हाला येत नाही. Which factor causes tides in gravitational pull? सन आणि मून तसं हे दोन्ही पण आहे, सनचं पण आणि मूनचं पण. पण सन लांब आहे आता सध्याला, आपण मून बघू. जवळ कोण आहे? मून आहे तर मूनचं. जर आन्सर मध्ये असेल ए आणि सी बोथ, तर ए आणि सी बोथ. What are waves primarily generated by? Lata. व्हॉल्कॅनो नाही ना, व्हॉल्कॅनोने काय होतंय? भूकंप, सुनामी येते. अर्थक्वेकनी पण सुनामीच येते, संबंधच नाही. ओनली सी. मी आन्सर इथंच बघत होतो, हे माझ्याच लक्षात नाही. Which movement of ocean water is periodic and predictable? हा, कोणती आहे? टाइड्स. वेव्स आहे का? वेव्स आहे का? नाही, त्या रॅन्डम आहेत. ते दिवसभर रात्रभर चालू आहेत. करंट सिंगल आहे, तो कधी चेंज होत नाही, तो फिक्स्ड आहे, तो पिरियडिक
नाही. सुनामी कधीतरीच होती भूकंप झाला तर. आन्सर काय? ओनली ए. What is the name of warm ocean current that affects the climate of Western Europe? काल आपण बघितलं होतं. उठो उठो. Answer. काल आपण घेतलं होतं. मी म्हणलं तर विचारलाय क्वेश्चन हा. डायग्राम वर दाखवलं होतं की ते युरोपच्या साईडचा समुद्र आहे तो थंड बर्फ असतो, पण तो समुद्र का पाणी गल्फ स्ट्रीम वॉर्म करंट हे गरम पाणी गल्फचं तिथे जाते आणि त्या बर्फाला बर्फ होऊन देत नाही तिथल्या पाण्याला. काय याचं? गल्फ स्ट्रीम. व्हॉट आर ओशन करंट्स? विशिष्ट दिशेने सतत वाहणारे पाण्याचे प्रवाह. भरती ओहोटी कशामुळे निर्माण होते? कोणता महासागर प्रवाह विषुववृत्तापासून ध्रुवांकडे सरकतो? इक्वेटर टू पोल. कोल्ड का? आपण काय बघितलं होतं काल? कुठे वर येणार? Which ocean current moves from equator to pole? तो पाण्याच्या खालून वर येणार आहे. कालच बघितलं होतं आपण आणि आता पण बघितलं. हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर वाहत एनर्जी कधी पण हाय पासून लो पर्यंत वाहते. इक्वेटरला काय? इक्वेटरला काय? सन आहे. सन काय करतोय? गरम करतोय. ते गरम इक्वेटर का जाते ना, का थंड जाते इक्वेटर कडे? इक्वेटर आधीच थंड आहे, त्या थंडकडे मधलं गरम पाणी जाते. ते आता आपण वर बघितलं नाही का? गल्फ स्ट्रीम. आता काय सांगितलं? वॉर्म करंट. What is desalination? Removal of salt from seawater. सॅलिनेशन म्हणजे काय? पाणी सलाईन आहे हे कसं ठरवतात किती सलाईन आहे काय? सॅलिनिटी कशी सांगतात पाण्याची? तसं खाऊन नाही. हा, काय मेजरमेंट होती ती? हा, 1 लिटर पाण्यात किती ग्राम? हा, किती ग्राम सॉल्ट सापडतं, किंवा 1000 ml पाण्यात किती ग्राम सॉल्ट आहे? When do spring tide occur? कधी? Earth are in straight line. काय? नाही माहित. अर्थ. सन. मून. हे ज्यावेळेस तिन्ही लाईन मध्ये असतात त्यावेळेस जास्त फोर्स लावणार नाही त्या पाण्यावर, जास्त वाढणार ना, स्प्रिंग सारखं उडी मारते. हा जर सन आणि मून आणि हे सगळ्यांची पोझिशन चेंज झाली इथं आलं तर राहणार आहे का? इतकं इतकं वर वाढणार आहे का? नाही, ह्याच्यापेक्षा थोडस कमी वाढणार. पुढे गेलं. थर्ड ना. What do neap tide when do? राईट अँगल. आता दुसरी डायग्राम दाखवली.
What does salinity of ocean? Amount of dissolved water. किती वॉटर मध्ये? 1 लिटर वॉटर मध्ये किंवा 1000 ml मध्ये किंवा 1 kg पण म्हणतात. Which factor increases ocean water salinity? Hmm. काय होतं? ग्लेशियर नाही, इव्हॅपोरेशन बघितलं होतं ना आपण. पाणी उडून जाते, मीठ तिथंच राहते. रिव्हर वॉटर इनफ्लो तर होतेच, पण हे रिझन जास्त आहे की गरम झालं रिव्हर तर सगळीकडे फ्लो. काय? इन विच रिजन इज ओशन सॅलिनिटी जनरली द हायेस्ट? कोणतं रिजन? इक्वेटरला तर उलट सारखं पाणी पडते ना. ट्रॉपिकल ड्राय झोन्स कन्फर्म करून सांगू. ट्रॉपिकल ड्राय झोन्स. इक्वेटर मध्ये तर कंटिन्यू मिक्सिंग चालू आहे ना. वर गेलं तर परत पाणी पडलं, वर गेलं की परत पाणी पडलं, दिवसभर चालू आहे हे काम. मग तिथं प्रमाण मेंटेन आहे, पण तिथं बाजूची जागा आहे काही ट्रॉपिकल ड्राय झोन्स. आता एक कोणत्या समुद्रात किंवा कोणती वॉटर बॉडी आहे तिथं त्याचं किती 10 टाइम जास्त आहे सॅलिनिटी? कशाची होती? नॉर्मल समुद्रापेक्षा 10 टाइम जास्त होती. डेड सी. हा, 300 काहीतरी होते. हा, 300 काहीतरी. इन विच रिजन इज ओशन सॅलिनिटी जनरली द लोएस्ट? हे पण सांगितलं आताच. नक्की ना? माउथ वर कसं कंटिन्युअसली ते पाणी फ्लो होते, तर ते बाहेर ढकलते ना बाकीच्या पाण्याला. नाही, आउट ऑफ नाही. ते मध्ये आन्सर चुकवलंय ना आपण. कुठं 93 बघती तू? हा हा. अरे जवळ असलं ना की काही कळतच नाही. ते आन्सर चुकीचं दिलेलं आहे ना एकाच, ते फोकस आणि एपिसेंटर वालं. किती वाजले? घ्यायचं पुढचं. थांबा मला बघू द्या. टाइम जास्त झाला का? थांबा 2 मिनिट थांबा.